मागील 10 दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोलचे दर वाढल्याने सर्वसामान्य ठाणेकरांची कंबर मोडली आहे. आमदार खासदारांनी देखील सायकल रिक्षा दुचाकीवर फिरावे म्हणजे त्यांना कळेल सर्वसामान्य कसा जगतोय. आम्हाला इंधन भरावेच लागणार, लवकरात लवकर काय तो तोडगा काढावा अशी भावना यावेळी ठाणेकरांनी व्यक्त केली आहे. नमस्कार, माझे ठाण्यामध्ये आपलं स्वागत. ठाण्यातील विटावा पेट्रोल पंपच्या इथे आपण आहोत. आता परत एकदा तिसऱ्यांदा पेट्रोल भाव वाढ झाले. सुरुवातीला 3 रुपये, त्याच्यानंतर 80 पैसे, त्याच्यानंतर 90 पैसे. आपल्यासोबत काही पेट्रोल भरणारे कस्टमर आहेत. जर पेट्रोल दर वाढलेले आहे आणि आपले म्हणणं काय, तर काय वाटतं तुम्हाला? पेट्रोल दर वाढ झालेला आहे, काय बोलायचं आता. जसं गव्हर्नमेंटने इलेक्शन जिंकलं, निवडणुका झाल्या, तशा आता पेट्रोलच्या प्राईस वाढत आहेत आणि सर्वसामान्यांचं जीवन भरपूर बेकार झालं आहे. पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे ऑटोमॅटिक महागाई वाढणार. पेट्रोलचे भाव सर वाढलेले आहेत, काय सांगा त्याबद्दल? पेट्रोलचे तर भाव वाढलेले आहेत. आता लोकांची इथे खूप गर्दी आहे आणि आता बघूया, आता मी पण रांगेत थांबलोय, काय होतंय. काय आव्हान द्याल सरकारला? काय सांगाल तुम्ही? पेट्रोलचे दर वाढतात, त्यामुळे बाकीच्या गोष्टी पण दर वाढत आहेत. लोकांनी आपल्या समस्या तर आहेच पेट्रोलच्या, कारण पेट्रोल नसेल तर आपल्याला पूर्ण वाहतूक ठप्प होऊन जाईल आणि जीवनावश्यक वस्तूंवरती याचे परिणाम होतील. म्हणून सरकारने याच्यावर लक्ष द्यावं. कुठेतरी युद्ध थांबलं पाहिजे का? युद्धाचे परिणाम, दुष्परिणाम भारताच्या शेतीवर आणि अर्थसाहाय्यावर होतात, त्याबद्दल काय सांगाल? हो, नक्कीच युद्ध थांबलं पाहिजे, कारण गोरगरिबांच्या याच्यामध्ये हाल होणार आहेत. त्याच्यासाठी युद्ध नक्कीच थांबलं पाहिजे. पूर्ण राष्ट्रांनी एकत्र येऊन ते काहीतरी याच्यावर तोडगा काढावा.